आता जी बातमी आपल्या समोर घडली त्याच्या मागचं पडद्यामागचं राजकारण आपल्याला मी एका मिनिटामध्ये समजावतो। विषय असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर प्रश्न विचारून ठाकरे गटाला त्यांना विधिमंडळामध्ये कोंडीत पकडायचं असतं, पण शिंदे सफाईदारपणे यातून सुटतात आणि ते उत्तर देण्याची जबाबदारी पुढच्या एका कुठल्या तरी मंत्र्याला देतात जो त्यांचा विश्वासू आहे। आणि या सगळ्यामुळे ठाकरे गटाचा संताप होत असतो, जो आत्ताच या बातमीमध्ये आपण पाहिला। आता वळूयात पुढच्या बातमीसाठी, आणि पुढची बातमी ही तुमची माझी आणि त्याचबरोबर अनेकांची दिवसा रात्रीची झोप उडवणारी बातमी। ती आहे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातली। सर्वसामान्यांना जो त्रास होतोय भटक्या कुत्र्यांमुळे तो आता आमदारांना कळलेला आहे आणि म्हणूनच विधानसभेत यावर गरमागरम चर्चा झाली। सर्वसामान्यांचा त्रास लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावराबाबत आमदार चिडलेले आहेत। भटके कुत्रे उचला आणि प्राणीप्रेमींच्या घरात नेऊन सोडा, इतक्या तीव्र शब्दांमध्ये या आमदार मंडळींनी आपला संताप व्यक्त केला आहे। अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही, आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा तावा काय असतो ते। कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या, आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे, त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ महाराष्ट्रातच आहे असं नाही, तर अख्ख्या देशभरामध्ये त्यांची दहशत आहे। आणि या भटक्या कुत्र्यांमुळे त्यांच्या चाव्यांमुळे होणारी संकट ही संपत नाहीये। 2019च्या 20व्या पशुगणनेनुसार भारतामध्ये 1,53,00,000 कुत्रे मोकाट आहेत। दिल्ली शहरातली संख्या 60,472 पेक्षा जास्त आहे। कल्पना करा तुमच्या आसपास किती मोठ्या संख्येने कुत्रे मोकाट आहेत। उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात कुत्रे मोकाट असलेल्याची संख्या सर्वाधिक आहे। उत्तर प्रदेशामध्ये 20 लाख मोकाट कुत्रे आहेत। त्याचप्रमाणे पुढच्या राज्यांचा तपशीलही आपल्या समोर येऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या 12,70,000 इतकी आहे। देशभरामध्ये 2024 मध्ये 37,15,713 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना घडल्या। दिल्लीमध्ये जानेवारी 25 मध्ये 3,196 जणांना कुत्रा चावला। जवळपास दररोज 103 जणांना दिल्लीमध्ये कुत्रे चावतायत। लोकांना कुत्रा चावण्याच्या घटना 2024 मध्ये 25,210 आहेत आणि रोजची संख्या 69 आहे। हीच संख्या 2023 मध्ये 17,874 होती आणि रोजची संख्या 49 होती। 2022 मध्ये रोज 18 जणांना कुत्रा चावत होता आणि एकत्रित संख्या 6,691 होती। दरवर्षी 300 लोकांचा कुत्रा चावल्यानं होणाऱ्या रेबीज रोगामुळे मृत्यू होतोय, हेही महत्त्वाचं। जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी 18,000 ते 20,000 लोक जगात रेबीजनं मरतायत। अर्थात विषय कुत्र्यांचा आला की प्राणीप्रेमी न्यायालयात जातात आणि न्यायालय सुद्धा बरेचदा त्यांच्या समोर हतप्रभ असतात। हे खेदानं अनेकदा नमूद केलं जातं।